विधान परिषदेचे बिनविरोध उमेदवार आपल्यासोबत आहेत. आता अनिकेत तटकरे ते सध्या रायगडावरती आलेले आहेत. आज शिवराज्याभिषेक सोहळा 353वा साजरा होतो. काय मनामध्ये भावना आज तुम्ही उपस्थित राहता? सर्वप्रथम तर सर्वांना आजच्या या पवित्र दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असताना, तो अनुभवत असताना, या इतिहासाचं साक्षीदार होत असताना निश्चितच त्या ठिकाणी भावनाविवश व्हायला होत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रायगडच्या या पवित्र भूमीत मला जन्म घेता आला आणि महाराजांची काही अंशी सेवा आम्हाला सर्वांना करता आली. निवडणूक लागलेली होती. आता बिनविरोध तुमची निवड देखील होणार आहे. कसा आशीर्वाद आहे महाराजांचा, काय सांगाल? मी तर राजकीय कुठलंही भाष्य करणार नाही, पण महाराजांनी दिलेल्या विचारांवर, त्यांनी दिलेल्या सिद्धांतांवर निश्चितच माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणाने राष्ट्रहिताकरता, महाराष्ट्राच्या हिताकरता, लोकांच्या कल्याणाकरता जे जे काही शक्य होईल तो करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न मी निश्चितच करीन. तुम्ही आज निधी देखील दिलेला आहे दुर्गाराज रायगडासाठी आणि या ठिकाणी आहे ती मदत देखील घोषित केली. काय नक्की पूर्णपणे मदत आहे? आणि नाही, मी दरवर्षीच 6 जूनला सोहळ्याच्या निमित्ताने येत असतो. माझ्या परीने जे काही सहकार्य या इथल्या आयोजन समितीला करता येईल तो करण्याचा प्रयत्न करत असतो. एक शिवभक्त म्हणून, रक्कम किती आहे याच्यापेक्षा एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी सेवा करण्याची महाराजांच्या आशीर्वादाने मिळते, हेच भाग्यवान. पाहायचं झालं तर आज संभाजी महाराजांच्या भाषणामध्ये आहे ते कॅबिनेट मीटिंग या दुर्गाराज रायगडावरती व्हावी अशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली. त्यासोबत सर्व मंत्री, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी देखील उपस्थित राहावं असं बोलून दाखवलेलं आहे. काय याचा फरक पडू शकतो आणि हे संपूर्णपणे सत्यात उतरलं पाहिजे? ज्या दुर्गाराज रायगडावरनं स्वराज्याची स्थापना झाली, राजधानी म्हणून त्या ठिकाणी स्वराज्याची राहिली, जनता जनार्दन हेच त्या ठिकाणी मानबिंदू ठेवून छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजसदरेवरनं त्या ठिकाणी कारभार स्वराज्याचा केला, त्याच राजसदरेवरनं किंवा ह्याच पवित्र भूमीतनं राज्याचा सुद्धा कारभार व्हावा अशी अपेक्षा युवराज छत्रपती संभाजीराजेंनी या ठिकाणी केली. त्यामुळे निश्चितच मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काके असतील आणि सर्व मंत्रिमंडळ असेल, हे ते पॉझिटिव्हली म्हणजे त्या ठिकाणी घेतील आणि पुढच्या काही महिन्यातली निश्चितच एखादी मंत्रिमंडळाची बैठक या दुर्गाराज रायगडावर होईल. शेवटचा प्रश्न, आज मोठ्या संख्येने आपला तरुण वर्ग या ठिकाणी रायगडावरती पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे दिल्लीला जंतर मंतरवरती अनेक काँग्रेस पार्टीचे जे समर्थक आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कसं बघता या दोघांमधील फरक आणि जी नवीन आता पार्टी निर्माण होते, जन्माला येते, त्याबद्दल काय? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आज दुर्गाराज रायगडावर 353वा राज्याभिषेक सोहळा साजरा करायला आलेलो आहे. त्याच्यामुळे राजकीय कुठलंही भाष्य मी करणार नाही. ही राजकारणाची जागा नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. आपण पाहिलं की या ठिकाणी आहे ते अनिकेत तटकरे यांनी आपली सर्व भूमिका आहे ती स्पष्ट केली. व्हिडिओ योगेश सावंत, निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.